नमस्कार मित्रांनो, माझं नाव आर्किटेक्ट विवेक रसाळ आणि आपल्या रिविट आर्किटेक्चरच्या तिसऱ्या एपिसोडमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहे की रेविटमध्ये न्यू प्रोजेक्ट कसा सुरू करायचा. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण रेविटचा इंटरफेस आपण सविस्तर समजून घेतला आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन प्रोजेक्ट कसा सुरू करायचा ते बघणार आहे. आणि पुन्हा एकदा तुम्हाला मी त्याची रिव्हिजन सांगतो की हे आहे ते आपण ज्याला रिविट ओपन करतो त्यावेळेला हा असा इंटरफेस दिसतो, त्याचा होम स्क्रीन म्हणतात त्याला. इथे आहे ते हे मॉडेल्ससाठी फंक्शन्स आहेत आणि इथे हे फॅमिलीजसाठी आहेत आणि हे रिसेंट मॉडेल हे आपल्याला इथे बघायला मिळतात. हे आहेत ते डिफॉल्ट यांचे रेविटवाल्यांचेच हे डिफॉल्ट 3 मॉडेल्स आहेत आणि हे काही थोडे माझे काम चालू आहेत ते हे मॉडेल्स आहेत. तर इथे आपण मागच्या वेळेला बघितलं तसं हे न्यू केलं आणि हे टेम्पलेट्स निवडणं फार महत्त्वाचं आहे. तर हे इम्पिरियल म्हणजे काय, हे फूट इंचेसमधले टेम्पलेट्स आहेत आणि हे मेट्रिक म्हणजे MM किंवा मीटरमध्ये जे काम करतात त्यांच्यासाठी हे हे 3 पैकी हे एक ऑप्शन चूज करतात. आता जे आर्किटेक्ट असतात किंवा सिव्हिल इंजिनियर्स असतात ते आर्किटेक्चरल घेतात. हे कन्स्ट्रक्शन जे आहे इम्पिरियल कन्स्ट्रक्शन हे वर्किंग ड्रॉइंगसाठी वापरले जातात. प्रेझेंटेशन किंवा बेसिक काही गोष्टी करण्यासाठी ह्या आर्किटेक्चरल टेम्पलेट्सचा वापर होतो. जसं की मी स्वतः आर्किटेक्ट आहे, तर मी हे आर्किटेक्चरल टेम्पलेटमध्येच काम करतो आणि ज्यावेळेला काही एखादं वर्किंग ड्रॉइंग वगैरे द्यायचं असेल तर त्यावेळेला मी हे कन्स्ट्रक्शन टेम्पलेटमध्ये काम करतो. आणि जे स्ट्रक्चरलवाले असतात, जे RCC जे आम्हाला प्रोव्हाइड करतात ते हे स्ट्रक्चरल टेम्पलेटमध्ये याचा वापर करतात. तर मी आत्ता सध्या तरी एक आपल्याला कारण मी पुढं सिरीज कशी सुरू करणार आहे, एक बेसिक तुम्हाला ह्या सगळ्या कमांड्स तर सांगणारच आहे. तर आपण ज्यावेळेला ऑटोकॅडमध्ये प्लॅन एखादा स्केच फायनल झालं त्यानंतर ह्यातला जो प्रेझेंटेशनचा जो प्रकार आहे तो फारच छान आहे. एकदम फोटोशॉपमध्ये प्रेझेंट केल्यासारखं आपल्याला वाटतं. त्यामुळे मी हे आर्किटेक्चरल टेम्पलेटच सिलेक्ट करणार आहे आणि ते क्रिएट न्यू प्रोजेक्ट करायचं आहे. प्रोजेक्ट टेम्पलेट नाही करायचं आहे सध्या तरी. प्रोजेक्ट टेम्पलेट पण आपण वापरणार आहे, ते मी पुढं कधीतरी सांगेन. पण आत्ता आपण बेसिक सुरुवात करतो त्यामुळे तेही क्रिएट न्यू प्रोजेक्टवर क्लिक करून ओके करायचं आहे. तर हा आपला इंटरफेस ओपन झालेला आहे, हे लोड व्हायला लागलं आहे आणि हे आपल्याला हा आहे तो ड्रॉइंग एरिया आहे. आता हे जे 4 बघितलात तर हे 1, 2, 3, 4 हे 4 प्रकारचे हे 4 टॅबलेट्स आहेत. जसं की हे इथे बघितलात तर हे एक एलिव्हेशन म्हणून दाखवते आणि एक नॉर्थ साईड दाखवते. म्हणजे काय, ही नॉर्थ आहे, नॉर्थ कायम वरच असते. ही नॉर्थ आहे, ही आहे ती साऊथ आहे, ही आहे ती वेस्ट आहे आणि ही आहे ती ईस्ट आहे. तर हे थोडक्यात काय, हे 4 प्रकारचे हे कॅमेरेज आहेत. आपण यामध्ये जे काही काम करू तर ते आपल्याला इथून जे क्लिक केल्यावर आपल्याला ह्याच्यामध्ये असेल तर आपल्याला ते मॉडेल दिसते. हे आपल्याला हे मूव्ह पण करता येतं. आपल्याला समजा आपलं मॉडेल मोठं असेल तर आपल्याला हे असं इकडे हे मूव्ह पण करता येतं. आपल्याला हा कॅमेरा असा आपल्याला मूव्ह करता येतो. हे 4ही कॅमेरे हे ॲडजस्टेबल असतात. हे कंट्रोल Z केलं हे. आता या आर्किटेक्चरल ह्याच्यामध्ये टेम्पलेटमध्ये काही सेटिंग्स असतात ते आधीपासूनच फिक्स असतात. जर ते चेंजेस करायचे असतील, जसं की पहिलं आपण उदाहरण घेऊ, UN एंटर केला तर हे युनिट्स असतं. हे डिसिप्लिन ह्याचं हे कॉमन आहे. म्हणजे आपण आर्किटेक्चरल सध्या वापरतो त्यामुळे हे कॉमन म्हणून सिलेक्ट करायचं आहे. स्ट्रक्चरल जे असतात ते स्ट्रक्चरलसाठी हे वापरतात. जे HVAC आहे किंवा इलेक्ट्रिशियन आहे त्याप्रमाणे हे वेगवेगळं आहे, त्यामुळे आपण इथे कॉमनमध्ये जाऊ. आता इथे जर बघितला पहिला जो टॅब आहे तो अँगलवाला आहे. इथे क्लिक केला तर आपल्याला इथे सुद्धा ॲडजस्ट करता येतं. हे आपल्याला हे डिग्रीज नको असतील अँगलमध्ये देताना तर हे इथून आपल्याला चेंजेस करता येतात इथे. आणि ह्याचं राउंडिंग आहे, म्हणजे कसं पाहिजे आपल्याला की 2 डेसिमल प्लेसेस पाहिजेत की एकदम 90 डिग्रीज म्हणजे असं एकदम, किंवा 45 डिग्रीज किंवा 20 डिग्रीज पाहिजे असेल. काही जर डेसिमल्स म्हणजे 20 पॉईंट समथिंग असं नको असेल तर 0 करायचं. पण बाय डिफॉल्ट इथं हे 2 असतं, मी 2च देतो इथं. आणि हे युनिटचे सिम्बॉल्स आहे. हे आपलं झालं हे अँगलचं. हे आहे ते एरियाचं आहे.
जसं की आपण ज्यावेळेला ॲनोटेशन देतो म्हणजे काय, ज्यावेळेला आपण आपला रिपोर्ट जसं की आपण एस्टिमेट वगैरे काढतो, तर त्यावेळेला इथे हे स्क्वेअर फूटचं कसं पाहिजे तुम्हाला, कोणत्या ह्याच्यात पाहिजे, असं स्क्वेअर फूट पाहिजे, स्क्वेअर मिलीमीटर पाहिजे, इंचेस पाहिजे, मीटर पाहिजे, हे त्याप्रमाणे इथे आपल्याला सेट करू शकतो आपण. नंतर ह्याचं सुद्धा राउंडिंग आपल्याला इथून ॲडजस्ट करता येतं. आणि हे जे युनिट सिम्बॉल कसं दिसायला पाहिजे, तर हे मी शक्यतो हेच ठेवतो. स्क्वेअर फूटचं आपण आपलं हे बाय डिफॉल्ट आपण ज्यावेळेला हाताने ड्राफ्टिंग करायचो त्यावेळेला सुद्धा मी हेच वापरायचो. तर त्यामुळे मी इथे हेच ठेवतो. इथे ओके करतो. लेंथ कशी पाहिजे, तर हे फीट आणि फ्रॅक्शनल इंचेस पाहिजे काय, फक्त फीट पाहिजे काय, इंचेस पाहिजे, हे इथून आपल्याला ॲडजस्ट करता येतं. आणि हा नियरेस्ट आहे तर तो 1/32 इंच आहे. हे मी एवढं ठेवत नाही, हे मी 1/2च ठेवतो, हे एवढंच ठेवतो. ओके करायचं इथं. नंतर हे मास डेन्सिटी आहे, स्लोप आहेत, स्पीड आहे. स्पीड तुम्हाला कसा पाहिजे, माईल्स पर आवर हवं आहे की किलोमीटर पर आवर आहे, तर हे किलोमीटर पर आवर ठेवतो. हे आत्ता सध्या लागत नाही. हे ज्यावेळेला विंड प्रेशर जे हाय टॉवर्स वगैरे असतात, हाय राईज बिल्डिंग्स वगैरे असतात, त्या केसमध्ये इथं हे आपल्याला हे लागतं आपल्याला. हां, माईल्स पर आवर हे US मध्ये वगैरे वापरतात. पण इम्पिरियल सिस्टीममध्ये आपण आपल्याकडवर कसं इंग्रजांनी राज्य केलेलं, त्यामुळे आपण इथे हे किलोमीटर्स म्हणूनच आपण वापरतो. किलोमीटर पर आवर किंवा नन करता येतं आपल्याला. ओके करायचं. नंतर ही करन्सी आहे. आता काय ह्याच्यात सध्या लागत नाही आहे. हे व्हॉल्यूम आहे. हे क्युबिक फूटमध्ये पाहिजे काय, मीटरमध्ये पाहिजे काय, इंचमध्ये पाहिजे, इथून आपल्याला सेट करता येतं. इथून हे ओके करून आता हे डेसिमल सिम्बॉल किंवा डिजिटल ग्रुपिंग आहे, हे कसं पाहिजे तुम्हाला, तर हे मी बाय डिफॉल्ट आहे ते तसंच सोडतो. ओके करतो. तर हे कोणतेही प्रोजेक्ट सुरू करताना ह्या महत्त्वाच्या सेटिंग्स पहिल्यांदा करून घ्याव्या लागतात. त्यानंतरच आपण पुढे जातो. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काय, की कंट्रोल-S करून आपल्याला हा जो प्रोजेक्ट आहे तो सेव्ह करून घ्यायचा आहे. समजा आपल्याला काहीतरी एक रेसिडेन्स करायचा आहे, तर इथे आपल्याला नाव द्यायचं रेसिडेन्स म्हणून फॉर YT. ओके, म्हणजे इथे वरती प्रोजेक्टचं नाव येतं, अपडेट होतं. हे फार महत्त्वाचं आहे. Revitसुद्धा काही टाईम टू टाईम इंटरवलला रिमाइंड करत असतं आपल्याला, की सेव्ह करू दे का, करू दे का म्हणून. तर पण त्यापेक्षा आपण आधीपासूनच सेव्ह केलेलं कधीही चांगली गोष्ट आहे. आणि याचा बॅकअपसुद्धा तयार होत असतो. तर त्या बॅकअपचा सुद्धा ऑप्शन असतो, की किती पाहिजे तुम्हाला, 4 बॅकअप फाईल्स पाहिजेत का 6, आपल्याला पाहिजे तेवढे आपण बॅकअप फाईल्सचं तिथं सेटिंग करून घेऊ शकतो. तर ही सीरीज जी आहे ना, ती मी एकदम स्लो घेणार आहे आणि एकदम मी छोटे-छोटे व्हिडिओज बनवणार आहे. कारण काय आहे, Revit सुरुवातीला थोडं कॉम्प्लिकेटेड वाटतं. जर एखादा नवीन विद्यार्थी असेल, तर त्याला फार कॉम्प्लिकेटेड वाटतं. त्यामुळे मी एकदम हे स्लोली आणि एकदम छोटे-छोटे पॉइंट्स मी एकाच व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. म्हणजे या व्हिडिओमध्ये हे एवढाच पॉइंट मी कव्हर केला आहे. कारण जर तुम्हाला सगळं एकदम सांगितलं ना, तर फार कन्फ्युजन होतं. त्यामुळे मी छोटे-छोटे पार्टमध्ये हा व्हिडिओ करणार आहे. त्यामुळे ही सीरीज आपली मोठी होणार आहे. AutoCADचं कसं एवढं कॉम्प्लिकेटेड नाही आहे, त्यामुळे त्याची सीरीज आपली थोडी छोटी झाली. पण Revit थोडं कॉम्प्लिकेटेड असल्यामुळं ना, हे मी छोटे-छोटे पार्टमध्ये छोट्या-छोट्याच गोष्टी शिकवणार आहे. पण ज्यावेळेला तुम्ही हे प्रत्येक व्हिडिओ व्यवस्थित बघाल ना, त्यावेळेला तुम्हाला ना एकदम डिटेलमध्ये समजून जाईल, की बाबा प्रत्येक वेळेला कसं एखादी अडचण आली तर तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याचा म्हणजे उत्तर सापडेल प्रत्येक व्हिडिओमध्ये. त्यामुळं सगळ्यांनी एकदम नीट व्हिडिओची सीरीज ही बघा. तर आज आपण काय शिकलो, की न्यू प्रोजेक्ट कसा सुरू करायचा, प्रोजेक्ट आणि फॅमिलीमधला फरक काय आहे, टेम्पलेट्स म्हणजे काय आहे, आर्किटेक्चरल टेम्पलेट्स कधी वापरायची आणि डिफॉल्ट व्ह्यूज हे समजून घेतलेलं आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण युनिट जे आहे, आत्ता आपण बघितलेलं फीट इंचेस, याचा वापर करून आणि लेवल्स कसे तयार करायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे. एकदम मी हळूहळू आणि एकदम छोटे-छोटेच व्हिडिओ बनवणार आहे. त्यामुळे भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.